नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत शिमला मिरचीची भाजी. तर मी ते शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्यात, पुसून घेतल्यात आणि त्याचे थोडे मोठे-मोठे काप केलेले आहेत. तर एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे मी खोबरं भाजून घेतलेले आहे. ते मिक्सरला बारीक त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे. आता फोडणी तयार करून घ्यायची आहे. कांदा तळून घ्यायचा तेलामध्ये छान आणि नंतर आपण जे वाटण केलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे आणि नंतर धने पावडर आणि हळद पावडर घालायचं आहे. आपण इथे लाल मिरचीचा वापर करणार नव्हतं, कारण आपण ही हिरव्या मिरचीची भाजी बनवणार आहोत. आणि नंतर आपण जे चिरलेली शिमला मिरची आहे का ती टाकायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही जास्त पातळ अशी भाजी बनवायची नाही, घट्टसर भाजी बनवायची. तर 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची. मस्त अशी शिमला मिरचीची ही आपली चटपटीत भाजी तयार आहे, वेगळ्या चवीची, वेगळ्या पद्धतीची. आणि ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करून जावा.